केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात सर्वांनी एकजुटीने दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला समर्थन देणे आवश्यक आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळावरून व्यक्त केले. तर आता ज्या ज्या राज्यातून आम्ही जाणार त्या त्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असा इशाराही बच्चू कडू यांनी बोलताना दिला. आता आम्ही इथून एमपी मधून दिल्ली यूपी नंतर दिल्ली जे जे मुख्यमंत्री मदत लागेल त्याला आम्ही निवेदन देऊ, घेराव घालू आणि तिथून दिल्लीला जाणार आहोत. प्रश्न असा आहे का ज्या आमच्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना जो शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवला त्यांचं समर्थन करण्यासाठी आणि मोदीजीनं सांगितलं होतं का 60 वर्ष काँग्रेसचे आणि 60 दिवस मोदीजीचे, 50% नफा धरून आम्ही भाव देऊ असं म्हणणारे मोदी विसरले आहे आणि त्यांना ते लक्षात आणून द्यायचं आहे का जे बोलले ते आपण करावं, कायद्यात रूपांतर करावं. कायदा जर आणायचा असन तर बाजार समिती आणि ते काय म्हणतं करार गिरार असे आलतू फालतूचे कायदे मोदीजी आणू नका. कायदा आणायचा असेल तर एकच कायदा आणा, स्वामीनाथन आयोग शिफारस करा, ते मान्य करा आणि त्याचं कायद्यात रूपांतर करा. एवढं जरी केलं तरी मोदीजी तुमचे अच्छे दिन राहील आणि आमचे पण अच्छे दिन येईल. पुढची काय रणनीती असणार आहे काय थांबा. आता ते आम्ही वेळेवर सांगू कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं आम्ही समोर जाऊ. यावेळी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग जवळपास 2 तास ठप्प होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ट्रकवर चढून वाहन रोखले, त्यावेळी रास्ता रोको केले. यावेळी बच्चू कडू हे स्वतः दुचाकी चालवत दिल्लीला रवाना झाले. मोझरी येथून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकी मोर्चा काढून दिल्ली येथे तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एल्गार पुकारला आहे. बच्चू कडू आणि हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीकरता रवाना झाले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याने कुठल्याही शेतकऱ्याचे समर्थन नसल्याने आज संपूर्ण भारतभर विविध पक्ष आणि संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 3 दिवस आधी केंद्र सरकारला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा इशारा दिला होता. अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करू असा देखील इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला होता. प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी प्रहारचे हजारो कार्यकर्ते दुचाकी आणि ट्रॅक्टरने दाखल झाले होते. तेव्हा बच्चू कडू यांनी काही वेळ उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सूचनांसह मार्गदर्शन केले. तेव्हा बोलत असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.